नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो आर टीसाठी सुधारित यादी प्रसिद्ध आहे आणि प्रवेश प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे पाहूया. इंग्रजी शाळांच्या समावेशानंतर आर टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागाने आर टी पोर्टलवर जिल्हानिहाय शाळांची सुधारित संख्या आणि प्रवेश क्षमता प्रसिद्ध केली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये राज्यातील 9,138 इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1,02,434 जागांवर लवकरच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. नवी प्रक्रिया शुक्रवारपासून तारीख 17 सुरू होईल. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागांवर आर टी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र राज्य शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे मराठी माध्यमांच्या शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली नव्हती. त्यामुळे शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शासनाच्या 9 फेब्रुवारी 2024च्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सध्या आर टी प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक बंद आहे. मात्र पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो अर्ज करण्याची जी काही तारीख आहे ती पण इथं पाहू शकता तुम्ही की उद्यापासून हे ऑनलाईन अर्ज सुरू होतील मित्रांनो. तसेच विद्यार्थ्याची प्रवेशासाठी नोंदणी करण्याकरता नवीन प्रक्रिया शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होईल. यापूर्वी ज्यांना 25% राखीव जागांसाठी नोंदणी केली होती त्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो, आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली आपल्याला आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.